असेल काँग्रेस पक्ष अध्यक्ष तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे की काँग्रेसने जे टीका केलेली आहे त्यावरती आता तुम्ही घोषणा पण दिलेल्या आहेत. काय तुमची तुम्हा सर्वांना माहिती असेल की काँग्रेस बहुतेक त्यांची संस्कृती विसरलेली आहे. या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुद्धा एकेकाळी गुंगी गुडघ्या अशा पद्धतीने संबोधलं होतं आणि त्यांनीच पुढे येऊन त्या देशाला दिशा दिली. त्या देशाचं नेतृत्व करत असताना अनेक मोठ्या विषयांमध्ये त्यांनी आपल्या देशाचं मार्गदर्शन केलं. अशा त्यांनी सक्षमपणे त्या देशाला सांभाळलं. त्याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी पाहिले की आज सुनेत्रा वहिनी गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक महिला म्हणून त्यांनी कुटुंबाशी संघर्ष असू द्या किंवा आपल्या पक्षाचा आणि देशातमध्ये त्यांना जे संघटनेबद्दल काम करत त्याच्यामध्ये सक्षमपणे त्या आज त्यांचं कर्तृत्व दाखवत आहेत. अनेक विषयांमध्ये त्यांनी ठोस निर्णय सुद्धा या भागात या विषयांमध्ये घेतलेले आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने संबोधणं हे पुढं काँग्रेसला शोभनीय नाही आहे. त्यांना विसर पडलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान हा त्याला सर्वात प्राधान्य दिले जात आहे आणि अशा या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं काँग्रेसचं वागणं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. अध्यक्ष तुमच्या यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी समर्थन केलं. हो म्हणे आम्ही आपल्या भूमिकेत ठाम आहोत. गुंगी का तर या प्रश्नावर त्यांनी का बोलत नाही, का बोलत नाही त्याच्यावर काय बघा त्यांनी हर्षवर्धन सपकाळांनी 1 तारखेला जे सत्कार झाला लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन कोणाचा अजित डोवाळांचा आणि त्याला अमित शहा होते. तिथं भाषण त्यांनी ऐकलंय का? त्यांच्या कानामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून मळ झालेला आहे. तो साफ करावा त्यांनी, म्हणजे त्यांना स्पष्ट ऐकायला येईल काय नेमकं आहे ते. हे त्यांनी शिकावं. काँग्रेसनी काय मागणी आहे तुमची आता काँग्रेसने काय त्यांनी राजीनामा द्यावा, जाहीर माफी मागावी, यांच्या राजीनाम्याची माफी मागावी त्यांनी. त्यांनी महिलांचा अनादर केलेला आहे. त्यामुळे त्यांना नैतिक दृष्ट्या त्या पदावरती राहण्याचा त्यांना अधिकार नाही. अध्यक्ष जर पाहायला गेलं तर 16 नगरसेवक आहेत. आपली गर्दी या ठिकाणी जरा कमी नाही माफी मागायची संबंध म्हणजे तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पहिल्या दिवसापासून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावरती महिलाचा सन्मान हा या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती केला जातो आणि अशा पक्षाची जी विचारधारा आहे त्याच्याची कुठेतरी फरकत घेताना दिसतात आणि जर महिलांचा अपमान त्यांनी केला असेल तर नैतिकदृष्ट्या त्यांना तो राजीनामा द्यायला हवा. हे सगळं सुरू झालं महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलं. त्याच्या खाली जो व्हिडिओ होता तो पाहिला का तुम्ही? पत्रकार सुनेत्रा पवारांना त्या पालकमंत्री बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारतायत तर त्या पत्रकाराला एका धनंजय मुंडे गप्प करतायत. त्यामुळे तो तसं त्यांनी ट्विट केलेलं आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? यामध्ये एक मिनिट यामध्ये एक विषय आहे. त्या दिवशी बीडमध्ये झालेल्या कार्यक्रमाचं वार्तांकन करण्यासाठीची पत्रकार परिषद होती. त्यामध्ये प्रश्न उत्तर अपेक्षित नव्हते. त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं कारण नव्हतं. प्रश्न उत्तर पालकमंत्री म्हणून जर प्रश्न विचारले तर ते वार्तांकन होतं. काही भान विषयाचं आपण ठेवायला लागतं. महत्वाचा होता. एक मी सांगतो तुम्हाला, काँग्रेस एक मिनिट हे पहा, एक मिनिट ऐका. हे पहा, काँग्रेस पक्षाच्या पोटात दुखायला लागले. एनडीएच्या माध्यमातून पहिल्यांदा एका महिलेला राज्याचं उपमुख्यमंत्री पद दिलंय. काँग्रेसची 50 वर्ष सत्ता होती. एका तरी महिलेचा मान सन्मान राखलाय का त्यांनी? प्रश्न वेगळे एनडीएला नाही ना, राजकारण करतात ते. अध्यक्ष राजकारण करतायत. बीड मधल्या जर गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला त्यांच्या पुढे तर त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे का तिथनं निघून जाणं अपेक्षित आहे? काँग्रेसला ट्विट का करत बोलत नाही. आज काँग्रेसचा प्रश्न आहे. नाही त्याचं म्हणणं असं आहे की प्रश्न सुनेत्रा पवारांना विचारला असताना धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केली.
आणि आभार मानले बोलू दिलं नाही त्यांनी. मग त्यांनी सुनेत्रा पवारांनी उत्तर दिलं आपल्याला असताना धनंजय मुंडे कसे बोलले? अगदी संपत असताना जर एखाद्याने प्रश्न विचारला तर थांबवतात लगेच. तसं झालंय ना ते. त्या कार्यक्रम संपत आला आणि त्यावेळेला तुम्ही प्रश्न करताय. अध्यक्ष, बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारला होता पत्रकारांनी. त्यात धनंजय मुंडे पत्रकारांना अडवताय, सुनेत्रा पवार गप्प बसतात. त्याच्यामुळे काँग्रेसला ही टीका केली. इथे आपला प्रतिमा विषय नाही. मुद्दा असा आहे, हर्षवर्धन सपकाळ यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं तुमच्याकडे आहेत का? काय प्रश्न उपस्थित केले? मी बोलण्यापेक्षा आमच्या वहिनी करून दाखवतात. आमच्या वहिनी कधीही असं बोलल्या नाहीत, म्हणजे गोष्टी करत नाही. वहिनी करून अर्थमंत्रीपद हे पहा, अर्थमंत्रीपदाचा निर्णय सध्या तरी अजूनही त्याच्यावरती चर्चा चालू आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हा कृतित्व त्याच्यामध्ये कृतित्व तुम्हाला